शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने काल जो दहशतवादी भ्याड हल्ला झाला त्याच्यामध्ये जे 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे त्यांचा कुठलाही दोष नसताना त्यांना आज या ठिकाणी जो त्यांच्यावर हल्ला झाला त्याचा आम्ही भ्याड निषेध करण्यासाठी ज्याचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी महिला आघाडी असेल युवासेना असेल शिवसैनिक असतील ही सर्व या ठिकाणी जमा झालेलो आहोत आणि आम्ही या देशाचे नागरिक म्हणून आम्ही एकच आज या पंतप्रधान आणि गृहमंत्री साहेबांना विनंती करू इच्छितो की यांचा बिमोड झाल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही आहे। कारण की जे कोणी दोषी नसताना त्यांच्यावर अशा प्रकारचा भ्याड हल्ला झाला त्यांच्या कुटुंबावर जी आज शोककळा पसरलेली आहे त्याचं कोणी भरून निघू शकत नाही, ते त्यांचं दुःख कधीच भरून निघू शकत नाही। अशा प्रकारचा आणि प्रत्येकाला विचारून त्यांच्यावर गोळ्या मारल्या गेल्या म्हणजे पूर्णपणे हिंदूंवर हल्ला झालेला आहे आणि मुस्लिम नाही म्हणून त्यांच्यावर हल्ला केला हा जो प्रकार घडतोय हा खूप निंदनीय आहे आणि कुठल्याही प्रकारे ह्या भ्याड हल्ल्याचा कुठेही समर्थन कोणी करू नये जेणेकरून त्या मृतात्म्यांना कुठल्याही प्रकारे त्याचा त्रास होईल। आणि ह्या हल्ल्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई असतील, अमित शाह असतील, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, या सगळ्यांनी मिळून त्याचा बिमोड केला पाहिजे हीच आमची कल्याण शिवसेना शहर शाखेची मागणी आहे। मुर्दाबाद। कमी पडते असं आम्ही म्हणणार नाही। शेवटी जो हल्ला करणार आहे तो पोलिसांच्या वेशात आला आणि त्या ठिकाणी त्यांनी लोकांना विचारून गोळ्या मारल्या। तर जम्मू काश्मीरमध्ये अशा प्रकारे यापूर्वी बरेच हल्ले झालेले आहेत पण बरेच वर्ष हा प्रकार घडला नव्हता, पण आता गेल्या 10-15 वर्षामध्ये असा प्रकार घडलेला आहे। ज्या वेळेला अमरनाथ यात्रा चालू असते अशा प्रकारे हल्ले करण्याचा प्रयत्न होता पण गेल्या 10-15 वर्षात अशा प्रकारचं कुठे कृत्य झालेलं नव्हतं आणि हे घाबरवण्याचा पर्यटकांना किंवा तिथल्या नागरिकांना घाबरवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याच्यामुळे या देशावर कुठलाही परिणाम होणार नाही, परंतु त्याचा बिमोड या देशाचे पूर्ण आपले जे काही वरिष्ठ नेते मंडळी हे करतील एवढा विश्वास आम्हाला आहे।